पाहिलं तर अशोक येडे, मारुती पवार, शिवाजी झडे, किरण सोंगाळ, विजय भोईर, तात्या जे संघाचे संघमालक आहेत, कॅप्टन पण आहेत, यशोदी धुमाळ, त्यानंतर एकनाथ एकनाथ सुट्टे, त्याचबरोबर अद्यापमध्ये राहुल, त्यानंतर अण्णा अण्णा खडगीर, त्यानंतर रमन, अक्षय, किरण, भाऊ, ही खेळाडूंची यादी आहे. तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. यावर्षीच्या ऑर्गनायझर कमिटीमध्ये अगदी आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे एक खूप मोठी जबाबदारी पार पाडणारे आमचे बाळाभाऊ, संतोष, डगळे मेजर, प्रवीण भाऊ, पिंटू भाऊ, आमचे शहेजान अर्थात SP, गोविंद, ऋषी, प्रशांत, शुभम, ही खूप मोठी यादी आहे. या सगळ्यांचं खूप मोठं योगदान निश्चितप्रमाणे आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांनाही मनापासून अगदी धन्यवाद. हॅलो, चला मॅच आपल्याला ऑन करायची. जावे मैदानाच्या आत. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय अशोक आणि स्ट्राईकला आहे पप्पू. पहिला चेंडू स्विचचा फडका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पोहोचलाय आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती आलेला हा पहिला बळी, फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. पप्पू पवारची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळाली. शून्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही, शून्याचं मंत्रिकर नक्कीच शोधू काहीतरी. यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. यांना मी आमच्या मातोश्रीच्या समान मानतो. त्या आदरणीय आमच्या जाब्या ढोकळे या ठिकाणी उपस्थित झाल्यात. यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला पहिल्या क्रमांकासाठी योगदान आहे आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. त्यांच्या समवेत कॅनरा बँकेचे मॅनेजर आमचे नितेश दादा ढोकळे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आईचं आणि मुलाचं दोघांचंही मनापासून स्वागत आहे. पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी पण आली ना, पहिली, दुसरी आणि तिसरी पण पिढी आलेली, तिघांचंही मनापासून स्वागत आहे. म्हणून म्हणलं तिसरी पिढी पण आली. तर शून्यावरती पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला पप्पू पवारच्या रूपाने आणि अशोकला मिळालं पहिलं यश. 8 षटकांचा सामना आहे. पाहूया काय करामात होईल. इथे फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू का बॅटवरती येताना पाहायला मिळत नाहीये. छोट्या बाळांनी आल्या आल्या राजूरचा प्रसिद्ध बेडा मला दिला, धन्यवाद. आईंना मनापासून धन्यवाद. इथं अगदी आपण पाहतोय फुल टॉस आहे आणि इथं डायरेक्ट खिडकांचा प्रयत्न केला गेला होता. नो बॉल आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये बीमरच्या रूपानं आपल्याला जो पाहायला मिळाला, जो अर्थात पहिली अतिरिक्त धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि गोलंदाजाला एक सक्त वॉर्निंग सुद्धा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. धापलक वाढतोय. धापलकाची धावसंख्या आहे, सुरुवात झाली धावसंख्येला. धापलक धावसंख्या 2.
पुढचा चेंडू फ्री हिट आहे. या फ्री हिटचा चेंडूचा फायदा कशा प्रकारे या ठिकाणी घेतला जातो ते आपल्याला पाहिजे. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. धाबरकाची धावसंख्या 3 धावा धाबरकरचे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण जी लाईव्ह करत आहोत, दर्जेदार प्रेक्षेपण आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं अशोकवरती आक्रमण केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. नहीं था मौका और ये लगा चौका. 4 रन. त्यांना पाहायला मिळालं आहे. अशोक परत येतो तयार. यावेळी सगळं आपण पाहिलंय अगदी बॅकफुटला सरकत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. आकडेची जोडी पप्पू पवार आणि त्याच्या जोडीला निखिलला आपण पाहिलं. पप्पू पवार पहिल्या चेंडूवरती बाद झाला. दीपक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, पण आल्यानंतर त्याने सुद्धा एक चौकार जो खेळताना आपण पाहिलेला आहे, प्रेशर जो आहे ना, हा दीपक कुठेतरी हँडल करताना पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र परतावा लागेल दीपकच्या रूपाने. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. डेरे पाटील थँक्यू. एक सुंदर वातावरण निश्चितप्रमाणे आपल्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून ते मोठे केलं जातं. डेरे पाटील इव्हेंट अँड साऊंड त्यांनाही मनापासून धन्यवाद. ज्यांच्या शुभ असते आज या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. षटक क्रमांक अगदी आपण पाहिलं पहिल्या क्रमांकाचं जे आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे अशोक याच्या रूपाने. आणि आता दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी विजय याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यावेळी सध्या आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पोहोचेल डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. धाबलक 2 ने पुढे जाईल आणि पोहोचेल तो असेल आत्ता 9 धावा धाबलकर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 7 धावा खर्च झाल्या. पहिल्या षटकात 2 फलंदाज बाद झाले. पहिल्या षटकात डॉट बॉल आला, चौकार आला, नो बॉल पण आला, सिंगल पण आली, विकेट पण आल्या. बरेच काय घडलंय, पण इथं आम्हाला पाहिजे या आजच्या दिवस पहिल्या षटकार कोण खेळणार आहे. सूर्यप्रकाशचा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल. हो, क्षेत्ररक्षण खराब. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमारेषे बाहेर फरार. 4 रन चौकार. तेरा धावा. 2 बाद 13 आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना हॉटेल यशनंद 2 बाद 13 आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला और ये 6 रन. षटकार. धाबलकाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर या षटकाराच्या रूपाने पुढे जाऊन पोहोचली जाईल ती असेल आता 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 19-2. जगात सगळ्यात भारी आमची 19 फेब्रुवारी. सीमारेषेच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलं सुंदर असे फ्लेक्स आहेत, पण त्याच्या आजूबाजूला जी काही झालर लावली भगव्या रंगाची, वातावरण अजूनही सुशोभित करताय. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती यावेळेस पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगली फिकी आहे. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. अगोदर जी चूक झाली होती ती चूक इथे कुठेतरी भरपाई होताना पाहायला मिळाली. अगोदरच्या वेळेस चेंडूने तुळची दिशा बदलली, चौकार आला होता.
यावेळेस चेंडूची गती खूप वेगवान होती, अचानक चेंडू थांबला, तिथे 2 धावा वाचल्या. स्विचीचा फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षण खराब, भन्नाट वेग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. यावेळेस परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान 1 धाव आणि 1 धावसंख्येने इथे षटकाची होईल समाप्ती. हे षटक खूप महागडं ठरलं. एकही चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळाला नाही. निखिलने अगदी पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार खेळला, चौथ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, 5व्या चेंडूवरती चौकार आला, 6व्या चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळाली. आणि धापारकरती धावसंख्या जी आहे कंपल्सरी पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकात 2 बाद 26 धावा या दरम्यान आपण पाहतोय. आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 19 धावा दुसऱ्या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. एक सिंगल आली, धापारकर धावसंख्या 27. हलक्या हाताने चेंडू या ढकललाय. 1 धाव आणि 1 धावसंख्येनंतर धापारकरची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल आता एकूण 28. एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली असेल, आत्तापर्यंत चेंडू टाकून झाली 14. या 14 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झालेत आणि या 14 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च चेंडू निर्धाव आलेत. बाकी सगळ्या चेंडूवरती धावा आलेल्या आहेत. हॉटेल यशोनंद जबरदस्त कामगिरी करतोय. स्पेशली निखिलचं कौतुक. आणि इथे कॅच प्रॅक्टिस होती जीवनदाने, अगदी फुलटा चेंडू जो बिगिड करणं गरजेचं होतं, हळुवारपणे चेंडू टॅप केला आणि तिथे क्षेत्ररक्षण थोडीशी चूक झाली आणि जीवनदान या दरम्यान जे मिळालं ते निखिल याला. ज्या निखिलने एक षटकार खेळलाय, 2 चौकार खेळले, त्या निखिलला जीवनदान आहे. परत एकदा हळुवारपणे चेंडू अगदी आपण पाहतोय जो खेळला क्षेत्ररक्षण चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, परंतु एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धापारकर धावसंख्या कासवाच्या मंद गतीने म्हणून आपण, कारण पहिले 4 चेंडू अशोकच्या आपण पाहिलेत, पहिल्या 4ही चेंडूवरती 4 सिंगल येताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकात अशोकने 7 धावा खर्च केले होते, एक बिमर पण टाकला होता, 2 विकेट मिळवल्या होत्या. यावेळेस फाईन लेगला चेंडू खेळला आहे, तिथे 2 धावा डिक्लेअर आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, 1 2 3 आणि चेल झालाय, फलंदाज बाद. बरोबर, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भोजन व्यवस्था मिळालेली आहे,
ते डॉक्टर निलेश देठे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर साहेबांचं मनापासून स्वागत आपल्या क्रिकेट लवर्स आणि समस्त ग्रामस्थ राजूर प्रीमियर लीगच्या वतीने डॉक्टर साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. नवीन गोलंदाज आता अगदी आपण पाहूया. गोलंदाज मार्कवरती आलाय मारुती. गोलंदाज मार्कवरती मारुतीला आपण पाहणार आहे. आपल्याला पाहायचं आहे आता मारुती इथे काय कर्मात करतोय. गोलंदाज तयार आहे. इथे अगदी आपण पाहतो चेंडू हवेत झेल होऊ शकला नाही. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले. 3 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू पडलाय. शोले चित्रपट बऱ्याच जणांनी पाहिलाय. त्या शोले चित्रपटामध्ये गब्बरच्या हातात पिस्तूल आणि त्याच्यामध्ये एकच गोळी असते आणि त्याचा एक डायलॉग असतो, गोली 1 आदमी 3 अब तेरा क्या होगा कालिया. सरकार मैंने आपका नमक खाया है अब गोली खा. गोळी मारतो तो म्हणतो अरे, त्याच्यानंतरचा डायलॉग तू तो बच गया. आणि तशीच परिस्थिती आहे. गोली 1 आदमी 3 फिर भी तुम बच गए. यहाँ पे गेंद 1 खिलाड़ी 3 फिर भी गेंद छूट गई. बहुत नाइंसाफी है. जीवनदान जे आहे ना, हे जीवनदान संघाला अडचणीत ठरणार आहे. तर क्रिकेटमध्ये जीवनदान नेहमी संघाला अडचणीत आणतं. नंतर चेंडू आलाय. जीवनदानानंतर मारुती तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय मारुती याचा चेंडू खूप चांगला चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्याचा मारा आहे. शांत प्रकारचं अगदी आपण पाहतोय जे वातावरण आहे. पाच गोलंदाज वापरायचेत हे सगळ्यात महत्त्वाचं. यावेळेस उजव्या बाराचा बाहेर चेंडू अगदी आपण पाहतोय. संतोष भालेराव सर आहेत जे मेन पंचांची भूमिकेमध्ये आहेत. ते कळवतात व्हाईट बॉलचा इशारा आहे. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल आता 35 वरती धापलक. सुंदर वातावरण आहे. थंडगार हवा आहे. समोर अगदी आपण पाहिलं तर नजारे आहेत बिल्डिंगचे, काही घरांचे, जुन्या घरांचे. 2 धाबा आलेत आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलका धावसंख्या 37 आहे. 14 षटक चालू असताना मारुती पवार अगदी आपण पाहतोय जो गोलंदाज मार्क करते. षटकाची होईल समाप्ती आणि अगदी आपण पाहतोय 4 षटकं निश्चितप्रमाणे संपले गेलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 3 बाद 39. 39 लॉस ऑफ 3 विकेट इन 4th ओव्हर कंप्लीट. उद्या भारतीय प्रजासत्ताक दिन, आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन निश्चितप्रमाणे संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा जे आमचे भारतीय नागरिक राहतात इतर देशांमध्ये, तिथं सर्व भारतीय हा प्रजासत्ताक दिन साजरा करताना पाहायला मिळत आहेत. आणि राजूर गावामध्ये आपण हा सण क्रिकेटच्या महोत्सवाच्या माध्यमातून अगदी संपन्न करत असतो. एक अलोक आणि विलक्षण काम करणारी ही सगळी जी मित्रमंडळी आहेत क्रिकेट लवर्स, एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. तर मनापासून या सगळ्या मित्रांना धन्यवाद द्यावे लागतील ज्यांनी कष्ट घेतलेला आहे. त्या कष्ट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सलाम आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू पॉइंटला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, झेल झालाय आणि फलंदाज होईल बाद.
अगदी आपण पाहतोय जो होताना पाहायला मिळाला आहे. आणि इथे आपण पाहिलं कृष्णा इथे बाद होताना पाहायला मिळाला आहे. तर कृष्णाच्या जागेवरती आता गोविंद, कृष्णाचंच नाव आहे. गोविंद, कृष्णा, कन्हैया, गिरीधर, नटखट, गोपाल, खूप सारी नाव आहेत. यशोनंद, कन्हैया, ही नावं सगळी जी आहेत ना ही भगवान श्रीकृष्णांचीच नाव आहेत. एक कृष्णा बाद झालाय तर गोविंद मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पाहायचं आहे तर गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज स्वतः विजय तात्या आहेत, संघ मालक आहेत, संघाचे संघनायक आहेत, जे गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेस चेंडू हवे, तिथे अजून एक विकेट. विजय तात्यांची कामगिरी अगदी आपण पाहतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. फलंदाज बाद. दूसरे का नाम संतोष. इस जंगल में हम 2 शेर. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? आणि इथे मात्र जीवनदान आहे. झेल सुटलाय. शॉट तडमेलला तिथे फक्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु झेल होऊ शकला नाही. कौतुक क्षेत्ररक्षकाचा आहे की चेंडू कव्हर झालाय, चेंडू हाताला लागलाय. 1-2 इंच जरी इकडे तिकडे असता तर 2 धावा आरामात मिळाल्या असते. निर्धाव चेंडू येते. सुचितचा फटका अगदी आपण पाहतो. या ठिकाणी जो खेळलाय क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय आणि 1 धाव एका धावसंख्येनंतर धावफलक आपण जर पाहिला 5वं षटक चालू असताना 40 धावा 40शी गाठली संघाने. त्यासाठी आत्तापर्यंत 5 फलंदाजांना गमावं लागलेलं आहे. हॉटेल यशोनंद टॉस जिंकला तो इथे आपण पाहतोय. सुरुवातीला प्रवरा पॅन्थर्स या टीमने. यावेळी चेंडू हवे, तिथे क्षेत्ररक्षक. वा, 1 हँड कॅच. जबरदस्त झेल घेतलाय शिवाने. काय झेल झालाय मित्रांनो. झेल आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. 1 हँड कॅच. या सुंदर झेलासाठी आमच्या पिंटू भाऊंच्या वतीने ऑर्गनायझर कमिटी मेंबर आहेत त्यांनी कळवलंय 1 हँड कॅच 100 रुपये का इनाम. एका हातात झेल घेतलाय 100 रुपयाचं पारितोषिक. राजेश पवार यांनी सुद्धा कळवलेलं आहे. राजेश पवार सर एक कळवतात या ठिकाणी जे संघ मालक आहेत आपल्या प्रवरा पॅन्थर्स या संघाचे त्यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाचं प्राइज जे असणार आहे शिवासाठी. एक काळ होता की होता जीवा म्हणून वाचला शिवा, परंतु आता या शिवाला स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय क्षेत्ररक्षण थोडंसं अगदी आपण पाहतो चेंडू हाताला लागला होता परंतु त्यानंतर डिक्लेरेशन झोनमध्ये पोहोचलाय. त्या दरम्यान येत आहेत 2 धावा. षटकाची होईल समाप्ती. सक्सेसफुल गोलंदाज ठरलेत ते विजय तात्या. 5व्या षटकात धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा आणि विकेट मिळवल्या सुद्धा 3. 5 ओव्हर कंप्लीट झाल्यात. धावफलकावरती धावा संख्या 6 बाद 42.
यानंतरचा होणारा जो सामना आहे तो साई डेंटल स्पोर्ट्स ओके साई डेंटल क्लिनिक आणि त्यांच्या विरोधात जर अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या विरोधात श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. याही षटकात अगदी आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाही, त्यामुळे पुढची जे षटक राहील, पुढची जी ओव्हर राहील त्या पुढच्या षटकामध्ये खास करून अगदी आपण पाहतोय इथे बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळणारच आहे. यावेळी चेंडू कव्हरला खेळला गॅपमध्ये, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. या चौकाराच्या रूपाने थोडंसं कुठेतरी जे प्रेशर होतं ना हॉटेल यशवनंद यांच्यावरती ते कुठेतरी हँडल होताना पाहायला मिळाले. प्रेशर कमी करावं लागेल. यावेळेस फाईन लेगला चेंडू अगदी आपण पाहतोय 2 धावा मिळणार आहेत आणि या 2 धावसंख्येने धापलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचली ते असेल आत्ता 48 धावा. मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि राम ही जोडी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. साईकला असणारा तुषार आहे, नॉनट्रॅकच्या बाजूला राम याला आपण पाहतोय. गोलंदाज कधी गोलंदाज जर आपण पाहिला मारुती याला आपण पाहतोय. आणि इथे फायनलला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू परफेक्ट पॅटवरती येऊ शकला नाही. एकच मोठा फटका आहे जो षटकार जाताना आपण पाहिलेला आहे. चौकार आलेत या इनिंगमध्ये, परंतु एकूण चौकार जर अगदी आपण पाहिले तर 4 चौकार या डावात आपण पाहिलेत. एक षटकार आपण पाहिलाय. 5 मोठे विकेट येताना पाहायला मिळालेले आहेत. स्विचीचा फटका आहे. इथे परत आपण पाहतोय चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. मारुतीची गोलंदाजी अतिशय अफलातून आहे. दोन्ही टीम्स आमने सामने लढतायत. हॉटेल यशवनंद आणि त्यांच्या विरोधात प्रवरा पॅन्थर्स अकोले वर्सेस राजूर ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. ही लढत खूप जबरदस्त होणार, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. सामना सहजासहजी सुटणारच नाही, संपणार पण नाही. यावेळेस अक्रॉस द लाईन चेंडू पोहोचला अगदी मिड विकेटला. शतरक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल आली. शतरक्षक थोडासा खराब झालंय, त्याचा फायदा होईल आणि जिथे एक धाव होती ना तिथे दुहेरी धाव येताना पाहायला मिळाली. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि या दुहेरीनंतर षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपलं गेलं 6 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या आहे 50 धावा. 6 बाद 50. आता 7व्या षटकामध्ये कंपल्सरी पॉवर प्ले राहील आणि एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त वाढावं लागेल. म्हणजे पहिले 2 होते पॉवर प्लेला, आता 3 खेळाडू 30 या षटकाच्या बाहेर असतील. आतापर्यंत आपण पाहतोय 6 षटकांसाठी 3 गोलंदाजांचा वापर झालेला आहे. त्यामुळे इथून पुढच्या 2 षटकांसाठी नवीन 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीन क्षेत्ररक्षक आता बाहेर असतील 30 या सर्कलच्या बाहेर. आणि आपण पाहतोय आता मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ हे 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आहेत. गोलंदाज किरण त्यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. किरण सोंगाळ गोलंदाज मार्क करतात, कारण 2 किरण आहेत एकाच टीममध्ये. किरण सोंगाळ याला आपण पाहतोय जो गोलंदाज मार्क करतोय. एक दुसरा एक किरण गंभीर आहे. एक किरण सोंगाळ गोलंदाज आहे. यावेळेस अगदी आपण पाहतो हेलिकॉप्टर शॉट. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू खाली झेल झालाय. विजेता ते झेल घेत आहेत आणि धक्का क्रमांक 7वा.
न्यू बॅटर मैदानाच्या आत अजय याला आपण पाहणार आहोत. चेंडू हवेत, परंतु खूप दूरवरती अगदी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूची उंची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आणि तिथे धापलक वाढला जाईल. या 2 धावसंख्येने 52 वरती धापलक आपल्याला पाहायला मिळते. चला श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान, आपण प्लेइंग 11 रेडी करा. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचाच आहे, त्यामुळे कॅप्टन ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. दोन्ही पण बॅकफुटला सरकला, चेंडू कव्हर खेळलाय आणि पाठवला सी मार्चच्या जवळपास. चेंडू दिशा बदलली. 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक 54. 7वं षटक चालू आहे. बॅटिंग पॉवर प्ले आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. एक विकेट सुद्धा त्याला पाहायला मिळाली. गोलंदाज किरण सुंगाळ याच्या गोलंदाजीवरती खूप दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. चला साई डेंटल क्लिनिक आपण पण रेडी राहा. प्लेइंग 11 द्या. यावेळेचा चेंडू सुरेख. षटकाची होईल समाप्ती. 7 षटकं संपली. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 7 बाद 55 55 रन 7 विकेट के नुकसान पर 7 ओव्हर के बाद. श्रीमंत अवधूत प्रतिष्ठानचे जे खेळाडू आहेत, खेळाडूंना विनंती राहील की आपण सर्व प्लेयर्स मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे यायचे. श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान, साई डेंटल क्लिनिक आणि श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान दोन्ही संघांच्या कॅप्टनला परत एकदा सूचना ही राहणार आहे की हे षटक संपलं, इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचाच आहे. 8-8 षटकांचे सामने, इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायलाच पाहिजे. यावेळेस 1 स्ट्रोक आणि डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. धापलकाची धावसंख्या आहे 57 धावा आहेत. पहिल्या 2 षटकांचा विचार आपण केला ना पॉवर प्लेचा, तर दुसऱ्या षटकाची 19 आल्या आणि त्यानंतर धापलकावरती धावसंख्या आम्ही ज्या 26 पाहिल्या, त्यावेळेस असं वाटलं की 8 षटकांच्या लढतीमध्ये आम्हाला कमसे कम इथे धावफलक हा 90-80 पर्यंत पाहायला मिळेल आणि बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. पण तिथून पुढे अगदी आपण पाहतोय एकमेव षटक दुसरं षटक आहे ज्या दुसऱ्या षटकामध्ये सर्वाधिक धावा आली 19 धावा. पण तिथून पुढचा जो ग्राफ आहे ना, जो डाऊन झाला आहे तो डाऊनच आहे. त्यानंतर 7, त्यानंतर आलेल्या 3, त्यानंतर आलेल्या 9, त्यानंतर आलेल्या 7, त्यानंतर आलेल्या 2 धावा. या गोष्टी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय ना, ह्या संघाला अडचणीत ठरवताना पाहायला मिळतात. कारण आक्रमण होणं गरजेचं आहे. कारण पण तितकंच आहे की इथे विकेट आलेले आहेत. यावेळेस आपण पाहिलं आहे परत एकदा डिक्लेरेशन झोनमध्ये पोहोचले. लेग बायच्या रूपाने ह्या मिळतील 2 धावा. धापलकावरती धावासंख्या पुढे जाऊन पोहोचते. टोटल स्कोर आहे तो 59. 59 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. कव्हरला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना आपल्याला पाहायला मिळाले. इथे क्षेत्ररक्षण परत एकदा आपण पाहतोय, म्हणजे एखाद्या अधिवेशनात सुद्धा राजकीय लोकांचा एवढा गोंधळ नसतो तेवढा गोंधळ आता मैदानाच्या आतमध्ये झालाय. एकूण धावा आल्यात
4 आणि या 4 धावसंख्येने टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर आहे तो आता 63. 63 लॉस ऑफ 7. एक एक धाव अतिशय महत्वाची आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय उंची खूप, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली, कॉटन बोल्ट आणि फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळेल 10व्या क्रमांकावरती उतरणारा रिझवान, याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील 2 चेंडू निश्चितप्रमाणे जे बाकी आहेत. आले दोन्ही संघांचे प्लेइंग 11 आलेत, एकच आलेली आहे. साई डेंटल क्लिनिकची प्लेइंग 11 आलेली आहे. गोलंदाज तयार. आणि यावेळेस अगदी आपण पाहिलंय खूप चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय रिझवानसाठी. एक चेंडू बाकी राहिलाय. श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान शेवटचा पुकार. टॉससाठी अजूनही टीम हजर नाहीये. एक चेंडू बाकी राहिलाय पहिल्या डावातला. 8 बाद 63. आणि खूप दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शेवटचे दोन्ही चेंडू डॉट आलेत. षटकाची होईल समाप्ती. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धापळकरची धावसंख्या 63 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 64. 64चं टार्गेट या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. काय शेवटचा पुकार श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. रिव्ह्यू घेतलेला आहे शेवटच्या चेंडूसाठी. डिसिजन पेंडिंग आहे आणि अजून निर्णय आलेला नाही आहे. डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय. चला एक डाव या ठिकाणी संपलाय. टोटल स्कोर जो आहे तो आहे एकूण आत्ता 63. जिंकण्यासाठी 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती राहील टॉस बॉक्समध्ये या. श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय इथे साई डेंटल क्लिनिक. टॉस करण्यासाठी कॅनरा बँकेचे मॅनेजर दानशूर दाते आणि टीम ओनर म्हणून जबाबदारी पार पाडणारे व्यक्तिमत्व आदरणीय नितेजी ढोकळे सर, आपणास विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. या सर.
कॉल श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान की साईड हँडल कोणाचा? चला चॉईस करू. हां ओके. कॉल श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान. ओके. टॉस हेड कॉल टेल. साईड हँडल क्लिनिक ऑन द टॉस. काय निर्णय? निर्णय बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ घेतला. काय कारण असू शकतं? काय नाही सर, थोडं नियोजन होतं. त्या थोड्या नियोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? टॉस जिंकला असता तर आधी आम्ही फिल्डिंगच घेतली असती, कारण इथं चेसिंग करणं कालच्या मॅचेस ज्या झाल्या त्या मॅचेसच्या अंदाजावरून चेसिंग करणं थोडं सोयीस्कर राहील. म्हणजे नितेश सरांनी जो काही टॉस केला, नितेश सरांनी तो टॉस दोन्ही टीमसाठी खूप योग्य झाला आहे. एकदम बरोबर. बरं. एक ऑर्गनायझरची भूमिका निश्चितप्रमाणे तुमची सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेत यावर्षी 8 षटकांचा सामना घेण्याचा निर्णय असा का वाटलं बाबा? कारण दरवर्षी 4 किंवा 5 ओव्हरचे सामने होतात, तर प्रत्येक खेळाडूला आपला खेळ दाखवण्यासाठी चान्स फार कमी भेटतो. तर ह्यावर्षी कमिटीने निर्णय असा घेतला की 8 ओव्हरचा सामना झाला की प्रेक्षकही त्या सामन्याची आतुरतेने वाट बघतात आणि खेळही प्रत्येक खेळाडूला आपला दाखवण्यासाठी संधी भेटते. चला शेवटपर्यंत अगदी एक चांगली गोलंदाज म्हणजे दरवर्षी आपण 4 गोलंदाज, यावर्षी 5-5 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे एक मोठा सामना आणि सगळ्याच खेळाडूंना मात्र संधी मिळेल. त्यासाठी 8 षटकांचे सामने आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. टॉस संपन्न झाला आहे. साईड हँडल क्लिक या संघाने टॉस जिंकला आणि सुरुवातीलाच टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक डाव संपला, दुसऱ्या डावला सुरुवात होईल आणि परत एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू. तर दुसऱ्या सत्रामध्ये अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच सामन्यात या दुसऱ्या सत्रात काय करमत होणार आहे. 64चा पाठला करायचा आहे. आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. पहिला चेंडू आणि चौकार 4 रन. यावेळेस अगदी आपण पाहिलं इथे चेंडू बॅटमध्ये जरी परफेक्ट मिडल नसेल परंतु चेंडू पोहोचलाय मिड विकेटला. त्या दरम्यान आपण पाहतोय फिकी उशीर आहे आणि त्याचा फायदा होईल. जिथे एक धाव होती आणि तिथे एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये हे कन्वर्ट करणं सगळ्यात गरजेचं राहतं आणि हेच क्रिकेटमधली संजीवनी आहे. एकेरी दुहेरी हे क्रिकेटमधली संजीवनी मानली जाते. यासाठी मानली जाते की सातत्याने धावफलक हा हलता राहिला पाहिजे. धावसंख्या 6. 64चा पाठलाग करायचा आहे.
यावेळेस उजवष्टीच्या बराचसा बाहेर आहे, खूप बाहेर जाऊन शपल खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये तिथे बॅटमध्ये चेंडू येऊच शकला नाही. धाबलक वाढलाय. धाबलका धाबासंख्या 7 आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी आपण पाहिलंय परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय आणि पाठवलं मैदानाच्या बाहेर. अशोकच्या बॅटमधून येतोय कणकणीत चौकार. बाहेरचा चेंडू एक पाऊल पुढे टाकत अगदी आपण पाहिलं एक चांगला फटका जो खेळला गेला आणि त्याच्यावरती अगदी आपण पाहतोय एक चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय अशोक. धाबा धाबा संख्या 11 धाबा धापालकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजवरती गोलंदाज अगदी आपण पाहिला तर अमोल सदगीर संघाचा संघनायक आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कावरती. यावेळेस अगदी आपण पाहतोय अशोकच्या बॅटमधून चेंडू समोरच्या बाजूला पाठवलं मैदानाच्या बाहेर. एक टप्पा खात 4 रन चौकार. या चौकाराच्या रूपाने टोटल 15 धावा अमोल सदगीरचं षटक महागडं ठरलं. 3 चौकार त्याच्यामध्ये येताना पाहायला मिळालेत. पहिला, चौथा आणि 6वा चेंडू या 3 चेंडूवरती 3 चौकार येताना पाहायला मिळालेले आहे. नवीन गोलंदाज आता गोलंदाज मार्फत आपण रिझवान यांना पाहणार आहोत. बऱ्याच वेळा आपण रिझवान यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलेलं आहे. आजूबाजूला खूप साऱ्या काही क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्यावेळेस अगदी रिझवान खास पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतो. आज नेहमीच अगदी एक चांगले खेळाडू आहेत आणि का आहेत आल्या आल्या विकेट घेत कळवत आहेत भाई टायगर अभि जिंदा आहे. तर ती आहे 15 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय आणि बाद होणारा फलंदाज जो आहे तो अक्षय इथे बाद होताना पाहायला मिळालाय. एक बाद 15 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावाचा विचार जर आपण केला तर पहिल्या डावामध्ये सुद्धा आघाडीचा फलंदाज 0 वरती बाद होता आणि दुसऱ्या डावामध्ये सुद्धा आघाडीचा फलंदाज 0 वरती बाद आहे. अर्थात पप्पू पवार पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता, पण इथे दुसऱ्या डावात दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या क्रमांकावरती असणारा अक्षय इथे बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किरण मैदानाच्या आत रिझवान. यावेळेस अगदी आपण पाहतोय रिझवानचा हा चेंडू खूप चांगला आहे. अचूक टप्प्याचा मारा आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅटवरती चेंडू परफेक्ट मिडल झालाय. 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि धावाची संधी आहे आणि फलंदाज इथे मात्र पोहोचलाय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली आहे. जे क्षेत्ररक्षण झालंय ते सेफ आहे की नाही.
पप्पू पवारसाठी एकदा जोरदार टाळ्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तीन धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. एक धाव पप्पू पवारने वाचवली. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू खेळला गेला अगदी स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर आहे. लेकिन क्या है आत की बाहेर, कारण आपण पाहतोय बांध बरोबर ना, बांध ना, ओके, जिथे बॅनर आहेत एक छोटा फ्लेक्स आहे. बोला सर, संतोष सर. देडे सरांचा बॅनर जिथं लागलेला आहे डेंटल क्लिनिकचा, त्याच्या पलीकडे गेला तर डिक्लेअर अलीकडून असेल तर काय असेल ते षटकार चौकार जे असेल ते, मग तो अलीकडून आहे की पलीकडून आहे. चर्चा चालू आहे की नक्की बॉल कोणत्या एंडने गेलेला आहे. अर्थात जत्रा चित्रपटात नाही का, ह्याला गाड त्याला गाड, ह्या बाजूने की त्या बाजूने. डिसिजन अजूनही अगदी आपण पाहतोय पेंडिंग आहे. आणि आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये एस पी गेलेले आहेत. आता ते गेल्यानंतर 2 धावा टेकल्या. बॉल द्या ना मैदानाच्या आत. आत्ताच्या 2 धावा आहेत. दापारकर धावा संख्या 20. शेजान मैदानाच्या आतमध्ये जाऊन आले. त्यांनी कळवलं की बॉल इकडून की तिकडून, आणि त्याच्यानंतर डिसिजन आला पंचांचा. तसा व्यापारी एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये तिथे रिझवान गोलंदाज आहे आणि समोरच्या बाजूला अशोकला आपण या ठिकाणी पाहतोय. अर्धा चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापरकर धावा संख्या स्थिर आहे 20 धावा. 8च्या सरासरीने 8 षटकांमध्ये 64 धावसंख्यांचा पाठलाग करायचा आहे. परंतु इथे सरासरी जी आहे खूप चांगल्या प्रकारे राखण्यात यश येते अशोक आणि टीमला. धापरकर धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी जे आहे ते आता 1ने पुढे जाईल. लेग बाय चोर पण एक सिंगल आली. षटकाची या ठिकाणी होईल समाप्ती.
षटक क्रमांक संपले गेले 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 1 बाद 21 धावा धापलकवरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित अगदी आपण पाहिलं तर चेंडू बाकी राहिले ते अजूनही 36 आणि धावा वाढवायच्या आहेत 43. 36 चेंडू आणि 43 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या दरम्यान जो करायचा आहे. 2 षटकात 21 धावा आलेल्या आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा जी लाईव्ह केली जाते लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून अगदी तेजस भोईर याच्याप्रमाणे जे जोडले गेलेले आहेत. एका बाजूला आपण पाहिलंय अगदी कॅमेरामॅन आमचे सचिन आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन भाविक त्यांचंही मी दोन्ही कॅमेरामॅनचं मनापासून स्वागत करतो. सचिन आणि भाविक दोनच कॅमेरा आहे पण मला असं वाटतं की या 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून 10 कॅमेऱ्यांची कामं केली जात आहेत. पण आपण जेवढ्या मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा पाहत असतो किंवा लाईव्ह ब्रॉडकास्ट करीत असताना एक 10-10 12-12 कॅमेरे IPLसाठी अगदी आपण पाहिलं तर जवळपास 28-34 कॅमेरे अगदी वापरले जात आहेत. परंतु आपल्या काही भागांमध्ये 2-3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस अगदी आपण कामं करतो ना ही कामं करत असताना एकेका कॅमेऱ्याला 4-4 कॅमेऱ्याच्या भूमिका बजावाव्या लागतात. टॉस बॉक्सकडे यावं लागतं. टॉस करत असताना तिथे लाईव्ह प्रेक्षेपण करावं लागतं. प्रेक्षकांपर्यंत जावं लागतं. त्यानंतर फलंदाज कव्हर करावा लागतो. गोलंदाज कव्हर करावा लागतो. रनआउट चेक करायचा. त्यानंतर क्षेत्ररक्षकाने चेंडू सेव्ह केला की नाही ते मात्र पाहिजे. बीमर चेक करायचा आहे. रनआउट चेक करायचा आहे. आणि इथे मात्र संधी होती ती संधी मात्र गमावली. संधी गमावली. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत जे कॅमेऱ्यामध्ये बंद कराव्या लागत आहेत. एक सिंगल एका सिंगल चिरपाटी धापलकर धावसंख्या 22 1 बाद 22. हलक्याच हाताने अगदी आपण पाहतोय चेंडू खेळण्याचा प्रयत्न धावबाची संधी परत गमावली. इष्टरक्षक जो असतो ना इष्टरक्षक अगदी चेंडू घेऊन एस्टनवरती लावण्यापेक्षा एस्टनच्या पाठीमागे थोडासा चेंडू आला फक्त घेऊन लावला तो तेवढा जो क्षण असतो ना सेकंदाचे काही क्षण हे वाचले जाऊ शकतात. पण इष्टरक्षक करतोय काय स्टंपच्या पुढे चेंडू पकडतोय आणि घेऊन तो लावण्याचा वेळ घालवतोय ना तिथे फलंदाज नेहमी वाचला जातो. खूप बारीक बारीक गोष्टी असतात त्या शिकणं समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं आणि हे त्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून शिकणं गरजेचं राहील. प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाची आहे. शिकणं सगळ्यात गरजेचं राहील. क्रिकेटमध्ये कोणी परिपक्व म्हणून अजूनपर्यंत उदयाला पाहिलं मिळालं नाही. चेंडू मात्र डेरे पाटील इव्हेंट अँड साऊंडच्या समोर अगदी खेळलेला हा खणखणीत षटकार. चेंडू यात्रा जो ढकललाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला मैदानाच्या धावबाची संधी आहे आणि तिथे एस्टनच्या अगदी वरून चेंडू निघून गेलाय. बाल बाल बच गे बल्लेबाज वाचला गेलाय फलंदाज असं म्हणतरी हरकत नाहीये. अगदी स्टंपच्या वरून चेंडू निघून गेलाय. जर एस्टनवरती चेंडू लागला गेला असता तर धोका कदाचित निर्माण झाला असता. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण तुषारचं या दरम्यान अगदी आपण पाहिलेलं आहे. 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. ऑन स्क्रीन इच्छेप्रमाणे या गोष्टी सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेलं चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धार चेंडू आहे. 31 वरती धापलक 31 31 वरती धापलक. एक गड्याच्या मोबाईल्यात 8-8 षटकांच्या लढती आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतो हलक्या चेंडू ढकलला आहे आणि त्या दरम्यान 32 वरती धापाला गेला. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 1 बाद 32 धावा 32 लॉस ऑफ 1 विकेट. उर्वरित 30 चेंडू बाकी राहिलेत. अजून 32 बनवायच्या निम्म्या झाल्यात. निम्म्या धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत.
ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय खूप सुंदर क्षणचित्र आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण जे पाहतोय राजूर या गावाचा परिसर, छोटे छोटे बिल्डिंग्स अगदी आपण पाहतोय. त्यानंतर काही जुन्या काळातली घरं आपल्याला पाहायला मिळत आहेत, शेती पाहायला मिळते. त्यानंतर हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि याचा एक नजारा जो काय आहे तो ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहिला आहे, जो सातत्याने ऑन स्क्रीन आपल्याला जो पाहायला मिळतो. निसर्गरम्य वातावरण आहे आणि या परिसरात येणारा माणूस आणि मी खुश असतो. व्हाईट बॉल, काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल यशनंद. तर आम्ही राहिलं तिथंच आहे ना, कारण ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. चेंडू फाईन लेगलाय आणि 2 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळतात. शिवाय यांचे जे पैसे आहेत पिंटू भाऊंनी दिलेले ते जमा झालेले आहेत. या दरम्यान आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट आर्म पुल आणि काय बॅनरला लागलाय सर. आता अलीकडून पडून बॅनरला लागला असेल. हा षटकार आहे. अशोक अगदी आपण पाहतोय तोलून मापून षटकार खेळतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिले तिथे एक धाव आली. एका धावसंख्येनंतर धावफलकावरती धावसंख्या 42 धावा आहेत. 8 षटकांचा सामना आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. रिजवान यावेळेस अगदी रिजवानवरती परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल आरामात आली. एका सिंगलच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल आता 43. षटक क्रमांक 4 चालू आहे. 64चा पाठलाग करायचा आहे. 43 झालेले आहेत. अशोक अतिशय फुल फॉर्ममध्ये आणि आपल्याला पाहायचं आहे की कदाचित आता या 64 धावा किती झटपट पूर्ण करतोय ते पाहिला खूप मजा येणार आहे. उंची खूप आहे, फुल टॉस आहे और कॅच आउट आहे. फलंदाज बाद. पंचवीस चेंडू आता बाकी राहिलेत आणि अजूनही 21 धावा बनवायच्या आहेत. एक चेंडू बाकी आहे रिजवानचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो जे पोहोचले. ज्यांनी एका हातात झेल घेतला होता ना तो शिवा मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. एक सिंगल आली. सिंगलच्या पण धावफलक 44. 4 ओव्हर कंप्लीट. 2 फलंदाज बाद आणि आता 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 20 धावा. अशोक एडूची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. 35 धावसंख्येची एक जबरदस्त खेळी अशोक एडेंची आपल्याला पाहायला मिळाली. 18 चेंडूंचा सामना केला. 3 चौकार आणि 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. रंधागावचे सरपंच आदरणीय मच्छिंद्र कोरडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरपंच साहेबांचं मनापासून स्वागत. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहूया. गोलंदाज आलाय कृष्णा. समोर फलंदाज शिवा. त्या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण खराब झालंय परंतु दूरवरती चेंडू नाहीये आणि एक सिंगल. धावफलक 45.
लो स्कोर मॅचेस आहे आता असं म्हणजे हरकत नाही, कारण 24-20, आता 23-19 आणि ही मॅच निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय किती लांबली जाते, की मैदानाच्या आतमध्ये हे दोन फलंदाज अगदी झटपट षटकार चौकारांची आतिषबाजी करत ही मॅच संपवत आहेत ते आपल्याला पाहिजे. चेंडू फाईन लेगला 2 धावा डिक्लेअर. इथे समोरच्या बाजूला अगदी आपण पाहिलंय एक टप्पा खात 4 रन चौकार आहे. एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. तुषार याने या दरम्यान जो झेल घेतलाय आणि किरणची कळी संपुष्टात आली. तिसरा धक्का. इथे चेंडू अगदी आपण पाहिलंय एसपीएननी कळवलेलं आहे, जर इथे तात्याने चष्मा घालून षटकार मारला तर 100 रुपये. आता ते कळलं नाही अजून चष्मा घालून म्हणजे नक्की काय. इथे फुल टॉस होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, त्या दरम्यान आपण पाहतोय बॅटमध्ये चेंडू येऊ शकणार नाहीत. हे डॉट बॉल मॅचमध्ये मजा आणणार आहेत. इथे निर्धार चेंडू आलाय, षटकाची होईल समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट, 3 बाद 51. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 18 धावा बनवायच्या. 18 चेंडू 13 धावा. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा, उशीर व्हायला नको. काल शेवटचा सामना जो आहे ना, हा काल 7-7 षटकांचे सामने करून सुद्धा संध्याकाळचा सेकंड इनिंग जी आहे 6 ओव्हरची ती अंधारात होती. ती अंधारामध्ये जाऊ द्यायची नाही आपल्याला. मॅक्स 5 सव्वा 5. मॅच बॉल सापडलाय. गोलंदाज तयार. 13 अजूनही बनवायचे आहेत. इथे बॅटवरती चेंडू आला नाहीये. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवा स्ट्राईकला आहे. 17 चेंडू 13 धावा. गोलंदाज अमोल सदकेर परत एकदा. यावेळेस अगदी आपण पाहिले हलक्या त्याला चेंडू ढकललाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे ठिकाणी तैनात. 1 धाव. अजून 12 धावा बनवायच्या आहेत. 52 वरती दाबलं. अमोल सदगीर गोलंदाज मार्ग. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. अमोल सदगीर वर्सेस विजय तात्या भोईर. विजय तात्या संघमालक पण आहेत आणि संघाचे संघनायक पण आहेत. चेंडू कव्हरला खेळला, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे रिजवानचं. 1 धाव आणि 1 धावसंख्येनंतर धाबलक. 53 53 वरती धाबलक. अमोल सदगीर परत येतात तयार. एक धाव. तुषार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि फिकी सुद्धा ऑन द स्टंप थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण तुषारचं. उर्वरित
चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत. 9. 12 चेंडू 9 धावा अजूनही ज्या बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. चला, वेळ सगळ्यात महत्त्वाच्या 12:14 झालेले आहेत. वेळ अजिबात तुम्ही व्हायला घालू नका. म्हटलं जातं ना, अन्नाचा कण आणि आयुष्यातला क्षण हा कधी व्हायला जाऊन द्यायचा नसतो. त्यामुळे खेळाडूंना विनंती राहील, तुम्ही जेवढा वेळ वाचवाल ना त्याचा फायदा तुमच्यासाठीच आहे. एक धाव आली. बॅटिंग पॉवर प्ले अगदी आपण पाहतोय. गोलंदाज आलेत कृष्णा. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. यावेळेस अगदी आपण पाहिल्या कृष्णाचा चेंडू खूप चांगला आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय शिवा. शेवटचे अगदी चेंडू अगदी आपण पाहिले तर अजूनही जे बाकी धावफलकात धावसंख्या 62. आता फक्त 2 धावा बनवायच्या बाकी राहिल्यात. शिवांच्या बॅटमधून आलेला एक सुरेख प्रकारचा षटकार आपण पाहिलाय. आणि परत एकदा आपण पाहिलं चेंडू खेळला गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तुषार चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालंय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, धावबाची संधी आणि इथे 2 धावा. विनिंग 2 रन्स आणि हा सामना जिंकलाय तो इथे प्रवरा पॅन्थर्स अकोले या संघाने. संघमालक विजय भोईर आणि आदरणीय राजेश पवार सर